वर्किंग वुमन असू दे किंवा पुरुष जरी म्हटलं तर ऑफिसमध्ये इतक्या गोष्टी होतात, कधी बॉस काहीतरी म्हणतो किंवा काय, पण जेव्हा ती व्यक्ती ऑफिसमधून घरी जाते तेव्हा कुठेतरी त्या गोष्टी तिच्यासोबतच घरी जातात आणि मग ते वर्क बॅलन्स हे म्हणायला जितकं सोपं आहे तितकं सोपं नाही आहे. तर ते ऑफिसमधलं ऑफिसमध्येच ठेवायचं आणि घरी गेल्यानंतर पूर्ण स्विच ऑफ स्विच ऑन व्हायचं, हे कसं आपण करू शकतो किंवा दोन यासाठी प्रकारे काय? करू शकतो आपण. एक आपण जे करू शकतो, जी माझ्या भरपूर पेशंट्सला मी सांगितलं त्यांना फरकही पडला आहे, की तुमचं ऑफिस समजा संपत असेल 6 वाजता. हां. आता बहुतांश लोक काय करतात, 6चं ऑफिस संपलं की 6च्या नंतर कुठली ट्रेन आहे, 6च्या नंतर गाडी काढा आणि घरी पोहोचा. तसं करू नका. 6च्या नंतर तुमच्या जवळपास जे कुठलं कॅफे असेल, जे कुठलं हॉटेल असेल, कॅफे असेल, तिथे जाऊन अर्धा तास बसा आणि तुम्हाला आवडणारे गाणी ऐका हां. किंवा तुमच्या एका मित्राशी, मैत्रिणीशी, जे कोणी तुमचं जवळचं व्यक्ती असेल त्याच्याशी फक्त क्षुल्लक गप्पा करा, जसं आपण कॉलेजमध्ये करायचो. त्याच्याने जो माइंड डिटॉक्स होतो, एका प्रकारे रिचार्ज होतो, ते रिचार्जिंग तुम्हाला घरी कामी येईल. ओके, म्हणजे डायव्हर्ट करायचं स्वतःला, लगेच त्याच स्वतःला गोष्टी घेऊन घरी त्या नाही गोष्टी जायचं. घेऊन तुम्ही घरी जाणार. जर जी टॉक्सिसिटी तुमच्या आत ऑफिसमध्ये भरली आहे, ती टॉक्सिसिटी तुम्ही कुठेतरी वाहून नाही देणार, तर ती कंटिन्यू होणारच आहे. आणि हे तुम्ही प्रामाणिकपणे आणि ॲज अ स्केड्युल्ड रुटीन केलं पाहिजे. ज्या दिवशी माझा दिवस खराब आहे त्या दिवशी मी करणार असं करू नका. बहुतांश लोक ही चूक करतात. तुम्ही ॲज अ रुटीन करा की बाबा 6ला माझं जर काम संपलंय तर 6 ते 6:30 मी बाजूच्या कॅफेमध्ये जाऊन एक चहा घेणार, तिथे बसणार, मित्राशी बोलणार, मैत्रिणीशी बोलणार, ज्या कोणाशी मला बोलायचं, मला मन मोकळं वाटतं ते मी बोलणार, हसणार. त्या व्यक्तीशी बोलण्यामध्ये हसणं इन्व्हॉल्व असलं पाहिजे. ते जर तुम्ही केलं तर जेव्हा तुम्ही घरासाठी निघणार ना, तर तुम्ही जर विचार केला, हा माझा दिवस कसा होता, माणूस काय लक्षात ठेवतो, जे शेवटचा भाग होता तो जनरली तुमचा मूड असतो. तुमचं मन म्हणणार चांगला होता माझा दिवस, आणि मग तुम्ही घरी ती टॉक्सिसिटी घेऊन जाणार नाही. तर अर्धा तास जरी लेट पोहोचले तुम्ही घरी, अर्धा तास जरी लेट जेवण केलं, ते तुमचं घरचं जो टाईम आहे तो उपयोगी राहणार, तो फ्रेश असणार, तो रिफ्रेशिंग असणार. हे एक मला वाटतं जर आपण केलं तर खूप फरक पडतो त्याच्याने. दुसरी एक गोष्ट आपण जे करू शकतो ते म्हणजे घरी गेल्यावर, मग ते पुरुष असो, स्त्री असो, कोणीही असो, घरी गेल्यावर तुम्ही तुमच्या स्पाऊसशी किंवा तुम्ही तुमच्या घरच्यांशी एक पॅक्ट करून ठेवा. एक तुमचं MOU पाहिजे की बाबा घरी आल्या आल्या तुम्ही तुमचं सुरू करू नका, मी माझं सुरू करणार नाही. घरी आल्यावर मला 5 मिनटं शांतीने राहू द्या, मला माझं एक फ्रेश बाथ घेऊ द्या, किंवा मला एक माझं 5 मिनटं गाणे ऐकू द्या, किंवा जे काही करायचं आहे. आल्या आल्या जर समोरच्यानी सुरू केलं किंवा आल्या आल्या जर आपल्याला काही म्हटलं ना, तर आपली वेवलेंथ नसते. ते एक सांगून ठेवा की घरी आल्यावर मला माझं इतकं वेळ द्या, आणि त्याच्यानंतर तुम्ही रिफ्रेश होऊन करणार. तर हे 2 स्टेप प्रोसेस आहे. 1 स्टेप म्हणजे घरी जाण्या अगोदर तुम्ही एक अशी भावना घेऊन घरी जावा की माझा दिवस चांगला होता. दुसरं, घरी गेल्यावर थोडं स्वतःसाठी 5-10 मिनटं तरी वेळ घ्या. याच्यानी खूप 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 फरक पडतो. तिसरी गोष्ट, जे तुमचे ऑफिसचे कामं आहे, जे तुमचे ऑफिसचे मेल्स आहे, जे तुमचे ऑफिसचे ॲप्स आहे, ते ॲप्स तुम्ही एका बाजूला सेग्रिगेट करून ठेवा. तुमच्या मोबाईलमध्ये एक विंडो तयार करा, तिथे ते सगळे ॲप्स आहे. ते ॲप्स घरी कुठल्याही किंमतवर, अनलेस अँड अंटिल खूपच डायर इमर्जन्सी आहे, ते उघडायचे नाही. तर तो फिजिकली तो प्रकार तुम्हाला करायला लागेल. एक झाला तुम्ही मेंटली कसं स्विच आउट होत आहात. दुसरी गोष्ट, तुम्ही फिजिकली ते ॲप्स बाजूला ठेवा. मग जाऊन व्हॉट्सॲप ग्रुपवर काय चालू आहे माझ्या ते नाही बघायचं. मग जाऊन बॉस मला काय उद्या विचार करतील त्याबद्दल विचार नाही करायचं. ते पूर्ण तुम्हाला ऑफिसमध्ये सोडण्यासाठी तुम्हाला त्याच्या संबंधित जी इन्फॉर्मेशन आहे, संबंधित जे कम्युनिकेशन आहे, ते कम्युनिकेशन पण ॲक्सेस नाही करायचं आहे. कारण कम्युनिकेशन ॲक्सेस केलं की मग ते डोक्यात विचार येतातच. बरोबर. त्याला पर्यायच नाहीये. अजून एक गोष्ट जी आपण करू शकतो ती म्हणजे मुवमेंट. ह्युमन बिंग्स आर डिझाईन्ड फॉर मुवमेंट. आपण काय करतो सध्याच्या जगात, आपण बसलेलो खूप असतो, आपण तितकं मूव्ह करत नाही. मुवमेंटमुळे डिस्ट्रॅक्शन ऑटोमॅटिकली होतो. मुवमेंटमुळे मनात वेगवेगळे विचार ऑटोमॅटिकली येतात. कारण जेव्हा आपण चालतो तेव्हा आपल्या ब्रेनचा एक सर्किट असतो, क्रिएटिव्ह सर्किट, डिफॉल्ट सर्किट. हे 2-3 ब्रेनमधले जे सर्किट्स असतात हे ॲक्टिव्ह होतात आणि तुम्हाला नवीन विचार येतात, तुम्हाला वेगळे विचार येतात. आपण जर बसून राहिलो
तर तोच विचार तुमच्या डोक्यात परत 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 फिरतो. तर घरी गेल्यावर सुद्धा जेवण केल्यावर अर्धा तास वॉक करणे, जेवण केल्यावर गप्पा मारणे, पण ते गप्पा कशा मारायच्या? चालताना. हे जर आपण केलं 3-4 गोष्टी, तर मला वाटतं खूप ऑसम होऊ शकतं.